नाही ना, काय गरज आहे? मरणाची लक्ष्मी येते, सकाळपासून लक्ष्मी येते ते झोपेपोत लक्ष्मीची ती. हो, फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, नाही तर काय गरज हो? काय गरज? एवढा आयशी सुख संपन्न माणूस, आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर 500 माणसं नसते, ते गेल्यावर उभं राहतं. काय गरज हो? हा, इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन उभं राहिलं तर म्हणत होतो दुर्गे दुर्गट भारी. का अशी दुर्गे दुर्गट भारी? विचार करा, आपल्याकडे काय हो महाराज? ज्याची काय आपल्याकडं, ज्याची लंका सोन्याची होती, आपल्याकडे काय? 2च अंगठ्या, तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पैदास नाही. मागून खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? काय उभे गेले? 2 दारुडे रस्त्यानं डुलत चालले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय आपल्याकडं? अहो, ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली? फक्त कष्ट आणि नीती. पोरांनो, व्यवसाय करा, शिकू नका. काय करा शिकून? करणार काय तुम्ही? 25% कंपन्यांचं काम झालंय, शाळेत पोरं राहिले नाही, मास्तर एक्स्ट्रा झाले. 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं. मरता का तुम्ही? गारगारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो, निर्वेशनी राहा आणि कष्ट करा. लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं कवर? बायका मिळानं रेंज गेली, काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच. काय करता त्याला? 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, पण नाही पसंत केलं. त्याला एक माझ्यासारखं भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता. यांचं काय करता बायका? महिला म्हटलं महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं, पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा, मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषणं करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा, हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता? काय करता? आईवर कादंबऱ्या लिहून काय करता? आईवर व्याख्यान ठेवणारा तीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करता कशाला? आईवर. आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलतात. आई बापावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. बोलून काय करता? बोलून काय करता? कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्याबरोबर. इतके नालायक अवलादी आहेत काही काही. काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर. ते कुत्र मध्ये का बसवतात? ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं? कोण सांगितलं देव तुम्हाला? बावळा सारखा. पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय करतात?
कपून टाकेन, फाडून टाकेन, मुतला शंकरच्या चड्डीत. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालीन लोटा. काय उपयोग आहे? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही? हा. आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका. पूर्ण ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा, पुरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पुरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. ह्या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार. हा धोका आहे. साप. मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, तर पप्पा मेलाच पाहिजे. नाही, फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचं लग्न झालं ना, कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला. तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण तुमचा बाप, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणला माहिती? पूर्ण पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्यानं कपड्याला किंमत नाही दिली. त्याची चप्पल तुटली तरी चालते, त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणातलं समाधान आहे. काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा, फक्त तुम्ही लग्न उशीर करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो, पूर्ण आयुष्यात 1 करा. 1 करा, नीट आहे का? 1 विषयात मार्क कमी पडले पडू द्या, पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे, ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल, कमी नाहीच, तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका. तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच, मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर ठोन दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एकाच्या निवार ठोन द्यायची बस. पण तुम्ही बावळात मर मग. हो, सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? नाही. आणि आलो 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 आणि 3रं वाक्य पुरे, आपला बाप किती गरीब असू द्या, कितीही, फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. बस. जगायचं तरी कशाला आहे? किती दिवस जगायचे? काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला? वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता आता पुरुष पोरांना सांगतो. पोरांनो, 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. घालेल. पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं. 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही.
हां, आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे, नाही तर जनता काही करी हो. अहो त्या पोलिसानं करायचं तरी काय काय, बायको पळून गेली सापडा त्यानं, अरे बायको तुझी गे. ज्यांच्या मारायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. PST ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकन सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस अखेरात डांबरे उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख 1.5 लाख. का माहितीये का, का माहितीये का, दिवसा सोडा पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. हो, आणि आता महाराज पोरं नीट आहे का, दंगली बिंगलीच्या भानगडीत आता पडू नका, काळ वाईट आला. आता ते पोलीस खातं नंगाड झालंय. आता ते दंगल होऊन गेल्यावर धरत्या बस गाडीत तुम्हाला. बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडासवरून आलं, डबड्या सगळं नेलं, बस गाडीत. आणि याला कारण ऐका, आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली, लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या, पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका, आता कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो, 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, आख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो, आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला, मी गावाला चाललो भो. नको 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 नको, त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल. काय मत आहे तुमचं? हातानं कुठाने करू नका तुम्ही, त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा. एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज, तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, ही गुंतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 7 वर्ष नाही चालत, ती 30 35. जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख. हो, अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का नाही? थोडा सुपारी गुतलंय का? अर फोड नका सुपारी. का? त्या पोरीला पोरत नाही म्हणा. का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोर आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल. 70,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे, 3,000चा बूट आहे त्याच्या पायात, आणि ते बोंबलत हिंडत आहे.
बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे हाय मी करेल प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तुम्हाला शिकतो का नालाय का. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं, पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का तू. शेण खावा पण औषध शोध. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्यात. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. प्रत्येक बापानं सांगा विनोद आहे का. गुन्हेगारी कमी करायची असेल, गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त. थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही. मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पोलीस लोकांसकट, पुढाऱ्यांना, सगळं आमदार साहेबांना, सगळ्यांना आपल्या व्यक्तीबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संतांबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल जर व्हिडिओला कधी क्लिप अश्लील आली ती जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करत जाऊ नका. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जरा बावळटपणा कमी करा. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत, पागल नाहीत. अतिशय महत्वाचं. कारण आपले ग्रुप आहेत 2-2 हजार पोरांची आणि आपल्या धर्माचा अपप्रचार आपणच करतो. यावर तुमचं काय मत आहे. दंगल व्हायची नसेल, माणसं एकत्र जेवायची असतील तर क्लिपा डिलीट करून टाका. काय मत आहे तुमचं. एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणार आहेत का किंवा नाही. जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका. आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला लय मार्केट देऊ नका. त्याच्यामध्ये त्याचा मोठेपणा आहे, मार्केट नाही. ते सोडून द्यायचा तो विषय. काय 2-4 जणांनी म्हणल्यामुळं बघ कमी होईल असं नाही. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली, सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे, तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड. हे नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज, आज माणसं दुष्काळानं पिडून गेलीत, आज माणसं परिस्थितीनं खालवलीत, आज माणसाला पडक्या घरात का होईना पण समाधानाची गरज आहे. आज त्याच्या एक वेळेस भाजीला तेल नसलं ना चालेल, पण त्याचं मानसिक संतुलन डॅमेज होता कामा नाही. काय मत आहे तुमचं. आज त्याच्या भाजीला तेल नाही ना, नसू द्या, तो बिगर तेलाची भाजी खायला तयार आहे, पण त्याला उशीवर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. ही आज माणसाची गरज आहे. माणसं डॅमेज झालीत महाराज. पूर्वी माणसांना कॅन्सर व्हायचा, पूर्वी माणसांना कुष्ठरोग व्हायचा, पूर्वी माणसांना पोलिओ व्हायचा. आता माणसांना 3च रोग आहेत, शुगर, BP, अटॅक. आता हे शुगर वाढण्याचं कारण काय. कमी वयात 90, अल्कोहोलमुळे हृदय बधीर, 2 मानसिक दडपण. बोलत जा. महिला मंडळ तुमच्यावर एखादा ताण असेल ना, ती गोष्ट कोणातरी पुढे बोलून टाकीत जा, दाबून ठेवू नका. त्याच्यामुळे BP वाढतो. आणि अटॅक येण्याचं कारण
बोलणंच बंद झालं लोकांचं, बोलानच लोक. कानात वायरी, पागल झाला का तू? एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, बोला ना कोणी. प्रत्येक खोलीत गेम, घरातल्या प्रत्येक खोलीत गेम, बोला ना लोक. आणि मोबाईलवर बोलून बोलत नसल्यामुळं माणसांना अटॅक यायला लागले. हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगली म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवत असतात. हो, माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी न ऐकावी. सावध राहा, काळ वाईट आलाय. तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो, गरिबी आणि श्रीमंती दोनच बाजू आहे, चांगलं आणि वाईट दोनच बाजू आहे. पण आहे त्या परिस्थितीत तोंड द्यायला शिका. काळ वाईट आलाय. 99% जनता स्वार्थानच बरबटली, कशातच काही राहिले नाही. काय मते? आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना, तुम्हाला किती राग आला तर 2 मिनिटं हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. त्याचं फळ वाईट आहे. फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. राग आकळा, आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच व्हाल. आकळा राग. बायकोचा राग आला ना, टीव्हीचा आवाज मोठा करा, थोडा पॉवर कमी होते तिचा. ती भांडती म्हणजे पिसळली का, तिचा पॉवर कमी होऊ द्या. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, एक नाही तर थोडा हसा. हसल्यानं पॉवर कमी होतो, नाही तर मग तिथून निघून जा. सोपा उपाय. आणि औषध सांगतो तुम्हाला, आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषध आहे. अटॅक यायचा नसेल, हसत जा आणि बोलत जा. हसत, काही नाही राहिलं महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय मत आहे तुमचं? काही नाही राहिलं जगात. फक्त 3 गोष्टीसाठी जग जिवंत आहे. मला माना, माझी प्रसिद्धी करा, आणि माझ्याच मनावर घ्या. आता काही लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो, मी पागल आहे का? काही कसं बोलत मी? काही छुत्या बित्या आहे का? काही मला कळत नाही का? फक्त खरं बोलतो हा माझा अवगुण आहे, आणि हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. कारण समाजाला काय चालत नाही सांगा. आता महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखं आहे, काय वाईट वाटलं तुम्हाला आपल्या बोलण्यात? मुलगी मला आहे, मी तुमच्या मुलासारखं आहे. 4 गोष्टी मुलगा म्हणून आम्ही तुम्हाला थोडंफार बोललोच. काही लोक काय म्हणा, काही बोलत होतो मी, चूप पागल आहे का? काही कसं बोलन मी? बरं, पुराव्याशिवाय कसं बोला? ओवी घ्या, प्रमाण घ्या, असं नाही चालत भाऊ. काळ वाईट आलाय. फक्त काय झालंय, प्रत्येक माणसाला थोडासा अहंकार झालाय. आणि आज माणसं कशात आहेत? अहंकारात. आणि अहंकार दुखावला गेला का समोरच्या माणसाबद्दल मत्सर तयार होतो. माणसाला मत्सर कधी तयार होतो? हा माणूस बिंडोक आहे हे कधी वाटतं तुम्हाला? आपल्याला जमलं नाही, त्याला जमलं. एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली, आपल्याकडे नाही, मग आपण म्हणतो का चांगले? ऍव्हरेज नाही, ऍव्हरेज नाही. कंपनी खास नाही, तिला ते मेंटेनन्स फार आहे, तिला मेंटेनन्स आपल्याकडे नाही ना. आणि ती जर आपल्याकडे आली ना, तोड नाही कंपनीला. मत्सर तयार होतो. आणि अहंकार तयार कधी होतो? माझं म्हणणं एखाद्याने स्वीकारलं का माझ्या इतका ग्रेट कोणी नाही, हा अहंकार तयार होतो. काही गोष्टी कशा होत्यात पहा, मनाच्या विरुद्ध घडलं का राग. आता माझं बोलणं एखाद्याला जमलं ना, लगेच तो का बाबा आहे का, म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह नाही करायचं, पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह. हा, पोरांनो व्यायाम करा, प्रसिद्धी मिळेल. मी म्हणतो पोरांनो काहीच नाही जमलं ना, पैलवान व्हा. अहो, कुस्तीला सुद्धा काय मार्केट आलंय महाराज. 10 वर्षापूर्वीची कुस्ती आज यावर्षी मैदानात आली का नाही? तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हिरो व्हा.
गिरवा. आता काही लोकांची आमच्याबद्दल तक्रार काय राहते, लय पैसे घेतो बा. मला महाराष्ट्रात असा माणूस दाखवून द्यायचा का मी कीर्तनाचे पैसे अगोदर घेतले, असा माणूसच दाखवा. तुम्ही काही गोष्टी प्रत्यक्षानं बोलता का कानाने, ऐकून बोलता का प्रत्यक्षाने? ऐकून बोलता की बा इंदुरीकर अगोदर पैसे घेतो. तुमचा माझा कॉन्टॅक्ट झालाय कधी? तुमची माझी बैठक झाली का कधी? मग तुम्ही मोघाम बरळता का अंदाज करून? बरं, एखादा म्हणेल तो त्या पैशाचं काय करतो, तुम्ही घरी कधी आलते का? नाही. मग आता आपल्या घरी यायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या पैशांचं आम्ही काय करतो हे डोळे वाचून पाहायचं, विषय मिटला. काय होती गंमत, इंदुरीकर फक्त बोलून दाखीत नाही, त्यामुळे तो लय पैसे घेतो असा बोबाटा झाला मला. बोबट त्यानं पार काय काय तर म्हणते बाजार मांडला बा त्याने. तुम्ही सगळे लोक कामं करणारी आहेत महाराज. तुम्ही आता आमदार साहेब आहेत सगळे, तुम्ही सगळ्या आमदारांनी खासदारांनी शाळा काढल्या असतील, पण मी अशी एक शाळा काढेल का 5वी ते 10वी सुट्टा रुपया फी नाही, चाचणी नाही, चाचणी नाही, चाचणी चाचणीची नाही. इमारत स्वतःची, टोले जंग, डिजिटल शाळा. आमदार साहेब एकदा गॅदरिंगला प्रमुख पाहुणे होते, त्यांनी पाहिली डोळ्यात. पण ते काय होतंय असं सांगायला गेलं की लोक म्हणतात त्याची लाल करते, सांगायचंच नाही. मग आता कुणाच झटे करते हो. मी आता असं ठरवून, मी कधी आयुष्यात सांगितलं का तुम्हाला 20 वर्षात? 20 वर्षात सांगितलं का कधी? कधी सांगितलं का त्याची लाल करते काय? असं काय आपली लालय नको काय लवाडे पिवळी तुम्हीच म्हणले, याला काय अर्थ आहे? महाराज साधं जगण्यामध्ये मजा आहे की नाही? मग या माणसांचा आदर्श घ्या. हे बबनराव आहे, काय लय श्रीमंत माणूस नाही महाराज, त्यांचा मुलगा आहे, फक्त एक दर्डा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब ध्यानात ठेवा, तुम्ही बी दोन्ही आमदार, 15 वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम हो नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता. आज नाही. आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला, त्याने जर 8 वाजता झांबड साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे, झांबड साहेब नुसते म्हणले ना सकाळी पाहू, कुणाशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, चुत्या होतो का मी? मला म्हणतो सकाळी दुसऱ्या पक्षात. आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आता. आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. इकडून काम झालं नाही आता नाही. आता आमदार साहेब माणसांना सांभाळा, काम लय अवघड आहे. तुम्हाला किती जणांचं पुढं पुढं करावं लागतं महाराज. आमदार होणं बिवणं लय अवघड हो. कोणचंही मन सांभाळायचं. दारुड्या जरी आला ना राम राम, जुगारे जरी आला ना या 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 या, त्याचा घमाट वास सुटला, या या या, काय करता, वासना आपल्याला चढली तरी या 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 या, त्याचे डोळे एकदम लाल, या या या. लई क्वालिटीचा माल सांभाळायला लागतो या लोकांना महाराज. आणि ते बरं त्यांच्या अंगाला गट्टे पडले, त्यांना त्याशिवाय होतही नाही. आणि ही माणसं खरंच कळ काढू जाणं महाराज. आपण कोणी कळ काढणार नाही हो. कोण सांभाळायचं, येडे काय आपण कळ काढू? आपण अरे आपलं पोरग शाळेतून उशीर आलं तर आपण उचलून आपटतोय, कुठं गेलता? आपल्याला कुठं जमत असं काय? हेच लोक सांभाळू जाणं. आणि राजकारत्यामध्ये 2 गुण असतात अतिउत्तम. एक, कुणाला दुखवायचं नाही. हा रामबाण गुण त्यांच्यात. कुणी कसं आहे, वा वा चांगलं आहे, का जवान का चालली खापण, वा वा वा. हा एक गुण असतो राजकारत्यामध्ये. आणि लय उत्तम गुण महाराज, ते कधी कुणाला वाईट म्हणणारच नाही हो. फार किती भिकारी येऊ द्या या, ते सांभाळायला लागतं. 2, राजकारती लोकांमध्ये एक असं, ते माईकवर कितीही बोलले ना
ते एकमेकाचे कधी आंतरिक दुश्मन होत नाहीत. हा सगळ्यात मोठा उत्तम गुण आहे त्यांच्यात. ते माईकवर बोलू त्या निवडणुकीच्या काळात, हा त्याला घोडा लावीन, तो त्याला घोडा लावीन, काय बोलतील त्यांचं त्यांनाच माहिती. पण संध्याकाळी एकाच कोंबडी कोततील. नाही 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 नाही, त्या लोकांमध्ये आपल्यासारखी दुश्मनी. आपलं कसं आहे माहिती का, त्याच्या पोरीच्या लग्नात जाऊ शकत नाही मी. ह्या लोकांकडून शिका. आणि हा लघु कोण नाहीये, विशाल कोण आहे. हा समाजातला विशाल कोण आहे. ते लोकांचे भांडणं नाही होत कधी. त्यांच्या कोणाचं लग्न असू द्या, आखे पक्ष हजर. त्यांचा वाढदिवस असू द्या, आख पक्ष हजर. आपलं ग्रामपंचायत सदस्य लग्नात नाही, आपण डुकून पाहणार नाही आपण. का त्यानं आपल्या विरोधात मतदान केलं ना, तेव्हापासून आपली मी मौतीला नाही जाणार त्याच्या. नको जाऊ बा, तरी तो जाळणारच आहे ना. आपले ती निगेटिव्ह विचार हे शिका आणि सांगा मला हा विनोद आहे का. ही हुशार माणसं असतात. जसे सर्व्हिसवाले, ऑफिसमधली माणसं पहा तुम्ही. काही काही जर घ्यायचंच असेल ना, थोड्या वेळाला या, होईल ते होईल ते होईल थोड्या वेळाने. जजमेंट येते असं शिक. तुम्ही डॉक्टरकडे पेशंट गेला ना, डॉक्टर बुद्धिमान नाही बरं का, बुद्धिमान तो बुद्धिमानच. पण मधला जो डॉक्टर आहे ना, कानात लगेच स्टेथोस्कोप, झोपा, नाक दाखवा, दात दाखवा, डोळे दाखवा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. माय कपा काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालला होता का काय. आणि सगळं झालं का, सकाळी 2 घ्या, संध्याकाळी 2 घ्या, परदिवशी या. एका माणसाचे 2 माणसं दिसायची. म्हणून ते डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरच्या पायात पडला. तो म्हणला, डॉक्टर औषध द्यावं. म्हणले काय. अहो मला एकाचे 2 माणसं दिसतं. डॉक्टर म्हणले, थोबाड फुडीन, तुला जर एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 4 जण माझ्याकडे का आले. याला 4 दिसत होते. आता पहिली भक्ती करा दर्डा साहेबांच्या कार्यक्रमाला. घालीन लोटांगा, नम्र व्हा, नम्र व्हा, नम्र व्हा, नम्रतेतच देवे. महापुरे झाडे जाती तेथे लोहारे. नम्र व्हा, नम्र व्हा, बस नम्रतेत देव. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ती अवलत काही लई सुईची नाही. टेन्शन घ्यायचं काय काम आहे. आपण बांध करून वाढवायची, त्यानं टेप लावून इकायची. का कमवायची. आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. मग गोरच पेलेलं काय वाईट आहे. हाय पेतोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. लई कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटुळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गालात हसले, म्हणले बस बरे झाले देवा निघाले दिवाळे. एवढं पाठ करायचं. आता तुम्ही मी किती कमावलं, काय मागच्या आवलं दिलं घेणं. आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय, काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करता. तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून, काय उपयोग काय. चिंता बिंत काय करायची नाही महाराज. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो, कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंत काय करायची नाही. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. तो राजा तर रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. दिवस कोणाचेही फिरतात. इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत. शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे. त्याचं नावच फार्मर आहे. फार्मर. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणते. फार्मर. 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 त्याचं नावच किती सुंदर आहे. फार्मर.
आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला, शेतकऱ्यांना त्रास काढला, नोकरीवाल्यांनी त्रास काढला. एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथं थांब, याला मुतून आण रे, इथंच थांब. अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही, तसा बस पण हलायचं नाही. दिवस कुणाचे फिरतात, फक्त नम्रतेनं जगायला शिका. यावर आपलं मत काय? त्याच्या अगोदर चिंता विंता हा विषय सोडून द्यायचा. आयुष्य फार थोडं आहे. जे रोग आपल्या ऐकिवात नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले. पांढरे पिशी तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या. आजीला तर पिशीच नव्हत्या. त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही. ते 82चं होतं तरी दनादन आऊ टाकायचं. 82चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवायला लागत. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या. ज्युनियर केजीचं एवढे 2.5 ते गाडीत बसवलं. ते गाडीत बसलं का झोपात, शाळा आली का उठाते, परत उतरवलं का झोपाते. हो, हे पांढरे पिशी तांबडे पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढरे पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका. लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा. फरक पडतो. काय म्हणणं आहे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कारण त्यांची ती साखळी राहते. सोनोग्राफी यांच्याकच करायची. इकडे केलं उरफाटी चित्र निघात्या का? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोक नीट ऐका. कोणी शिक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी फाडारी. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत. गोळी फोडे तोच मिळाला. आता कुठे घालतो गोळी? नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. परत नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आढळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावला. तर तू असा तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ते एकटं हसत घरी गेलो. आणि मोकळं जगायचो. मोठ्यानं हसत जा. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माजाची असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी. कधीही पहा तुम्ही. नाजूक काम करणार पण ठणकाट होणार. हसत जा. आणि अटॅक येऊ नये का येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आढळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे. लहान मेंदू, मोठा मेंदू. बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बा? इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आढळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन. हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो. आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय. हृदयाला 4 कप्पे आहेत.
उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, हृदयाची स्पंदन जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं, माणसं म्हणते तो त्याला आता काय आला, अटॅक आला. आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती शिरा चॉकअप निघला. तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही, 2 औषधं पाळायची फक्त. मी सांगतो तेवढं. एक औषध एकच आहे, 4 वाक्यात आहेत. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे तिकडं, आग लागू दे त्याला, सोडून द्या तो विषय, जागेवर सोडून द्यायचा, रिलॅक्स, अटॅक येईल. काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल, नसतं टेन्शन काल घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील, काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय त्याचं, आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील, काय टेन्शन आहे त्याला. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील, अरे मासे झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का, म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे, कशाचं टेन्शन घ्यायची, काय करायचं का त्याला. अटॅक हा अटॅक सोडून द्याय ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही, आठवायचंच नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय, त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर, आपल्या मेंदूला नाही आर, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू शून्य करून टाकितो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवाणी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतं ते. त्याचा बाप पिसाळलेला होता, पागल. पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड बांग, बगलात गुशिड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, थोकलं, असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू नये ना, गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं महाराज, हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज, या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहितीये का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही, मरू द्या. त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला, बीपी वाला, त्याची बायको ईडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात? 1 महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते, पण दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काल शांतपणे करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही, पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखरात मला पप्याला त्रास द्याल, पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाराला संकटाची मालिकच लागली त्याच्या पुढं. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खावाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं ते. त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे, मग का खाट मोडी टाका.
ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं रोप. काय त्याचे पोर काय तसंच त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं 6,000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट, 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे त्याला परत गेलं तर लाईट गेली, दिले ना 6,000 भरून. महाराज सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. तुम्ही आत्महत्येचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही मला, काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं, त्याला तंगडवर करते गायचं वासराचं. गोर आहे का? हॅलो, दहा मिनिटात घेऊन जाय. तुम्हाला पैसे घाला, मी येतो संध्याकाळी जेवायला. पैशाच काय करते? विनोदाचा भाग सोडा. इतर माणसं संकट सहन करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता, इकून तिकून पाणी आलंय, रोगानं थायमान घातलंय, ऋतूच कळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले असते ते मेला असतं ऑफिसातच, पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची, तो जय आहे. तो त्याच्यात जय. वाद आला ना, माघार घेऊन टाकायची, फायदा नाही. वा, जाऊ दे, 4 लोक नाव ठेवतील, पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले, धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवला, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवला, मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिन्ही बी. या अर्ध्या तासानं उतरले, म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. बेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का? ती काही गप्प बसायला का नाही? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. तुम्ही माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना. त्याच्या तोंडाला कटाळा आला ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त. 1 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घेणं इथं मला, कारण मी संघ येणार नाही.
दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा. मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच आहे, असं इतकंच आहे. चपला कोणीकडे, बुट कोणीकडे. केरळवरून आलंय, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंच माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालू, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जे कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना फक्त. किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही, मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरतो? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना तुम्हाला. बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीत जा, आपले मंत्र लय खास. होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला. एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? खरं हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू, चहा ठेव. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जड कानाचे व्हा. जाऊ द्या नव्हतं कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो. अभंग गुणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो? 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही. फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टी आहे, 2 शनिवार सुट्टी आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ती प्राध्यापकाची टिंगल करते, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुझ्या अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच
तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं त्याने दुसरी केली असती. मग आता त्या पोरांना पैसा फुकट मिळाला, गाडी फुकट, ते माझाटले. मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या 2 वर्षात, वाढदिवस साजरी करायची, पण घरी नाही करायची, यांना बाप नाही ना, मग धाब्यावर करायची वाढदिवस. आता चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे बोला. इंदुरीकर मरण ना महाराज, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय माहिती तुम्हाला आता वाईट वाटेल, आता मला नालायक म्हणा, घोडा लावा, माग पुढे लावायचं, तोंडाला, पण ते सत्यच आहेत. ते कालही सत्य, आज सत्य आणि उद्या सत्य. ज्यांचे डांबरीला वाढदिवस झाले ना, 1.5 वर्षात गेले, ते वाढ झाली जीवनात त्यांच्या.